नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मला अशा बऱ्याच कमेंट्स येत आहेत की तू आरक्षणाबाबत व्हिडिओ नको बनवूस, तुझे फॉलोअर्स कमी होते, तुला फॉलोअर्स टिकवायचे असेल तर तू कॉमेडी व्हिडिओ सुरू कर परत. तर मला एकच म्हणायचं आहे, फॉलोअर्स का कमी होतील म्हणजे आमची लढाई कुठल्या जातीविरुद्ध आहे ना कुठल्या समाजाविरुद्ध आहे. आमची लढाई सरकारशी आहे आणि आरक्षणाविरुद्धची आहे. आमचं हक्काचं आहे, आम्ही ते आम्हाला मागतोय. आम्हाला कोणाचं हिसकावून नको, कोणाचं ओरबडून नको, काहीच नको. आमची लढाई सरकारशी आहे, ना कुठल्या जातीशी आहे ना कुठल्या समाजाशी. हे आम्ही गाव खेड्या फाड्यात, आम्ही ग्रामीण भागात राहतो, आम्ही सर्व जाती धर्म एकत्र राहतो. ना कुठलं आमचं वैर आहे ना कुठलं भांडण आहे. हे नेत्यांची चाटुगिरी करणारे काही चमचे आहेत, ते आपापसात वाद लावायचा प्रयत्न करतात, जातीभेद करण्याचा प्रयत्न करतात. पण आमच्या ग्रामीण भागात तसं कधीच होत नाही. आम्ही सगळे एकोप्यानेच राहतो. आज गणेश उत्सवाचा सीझन आहे, सगळे आम्ही एकत्र आहोत. सगळे तर कोणाला राग येत नाही किंवा काही नाही, क्योंकि हा आमचा कुठल्या जातीशी लढा आहे ना, हा आमचा वैयक्तिक लढा आहे. आमच्या लेकराबाळांचा हाल सुरू आहेत. आमचं एक एक मार्गावरून नोकऱ्या जातात पोरांच्या. किती बेकार वेदना होत्यात त्यांना. आज किडिगरे घेऊन पोरं वरवून फिरतात, कुठे नोकरी लागत नाही. काही काही पोरं पोलीस भरतीसाठी एका मार्कावरनं गेल्यात. आज 200 पैकी त्यांना 173 180चं मेरिट लागते, त्याच्यामुळे त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तर त्यासाठी आमची सरकारची लढाई की कुठेतरी आम्हाला आरक्षण हवं आणि आमच्या हक्काची लढाई आम्ही लढतोय, ना कुठल्या जातीशी ना धर्माशी. तर कृपया कुणी गैरसमज करून घेऊ नका. मी माझ्या समाजासाठी लढतोय, ना कुठल्या जातीचा मी ही करतोय, ना कुठल्या समाजाचा मी वाईटपणा करतोय. हा आमचा फक्त आमच्या वैयक्तिक सरकारशी लढाई, ना कुठल्या जातीशी ना धर्माशी. धन्यवाद.